देव आजारी पडतात आणि म्हणून मंदिर तब्बल 14 दिवस बंद राहतं. हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण राजस्थानच्या कोटा इथल्या ऐतिहासिक जगदीश मंदिरात ही परंपरा गेली जवळपास 300 वर्ष पाळली जाते. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला मंदिरात भगवान जगदीशांचा विशेष अभिषेक केला जातो. तब्बल 51 जलकलश आणि पंचामृतानं स्नान घातलं जातं. त्यानंतर त्यांना अर्पण केला जातो खास नैवेद्य, आणि तो म्हणजे जवळपास 200 किलो आमरस. इथे मान्यता अशी आहे की प्रचंड उन्हाळ्यात थंड पाण्याने स्नान आणि एवढा आमरसाचा भोग घेतल्यानंतर भगवान अस्वस्थ होतात आणि म्हणूनच त्यांना दिली जाते 14 दिवसांची विश्रांती. या काळात रात्री मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. इतकंच नाही तर देवांच्या विश्रांतीत अडथळा येऊ नये म्हणून मंदिरातली घंटा आणि झालर सुद्धा कापडांनी झाकून ठेवले जातात. मग या 14 दिवसात नेमकं काय होतं तर पुजारी रोज भगवानांची प्रतिकात्मक सेवा करतात. त्यांच्या आरोग्यासाठी दूध आणि काळ्या मिऱ्यांचा खास एक काढा अर्पण केला जातो. या मंदिराची स्थापना दक्षिण भारतातून आलेल्या अपलाचारी स्वामींनी केल्याचं सांगितलं जातं. तेव्हापासून त्यांच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या ही परंपरा जपली जाते. सध्या त्यांची ही 6वी पिढी असल्याचं म्हटलं जातंय. देवाला विश्रांती, आजारी रजा आणि आरोग्यासाठी काढा ही परंपरा जितकी वेगळी आहे तितकीच भाविकांसाठी श्रद्धेचीही आहे. तुम्ही या अशा आणखी कोणत्या पद्धतींविषयी ऐकलाय का? कमेंट करून सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.